झाडाचं सुद्धा तेव्हाच संगोपन केलं जातंय जोपर्यंत ते झाड फळं देत आहे. फळं देत असेल झाड तर त्याचं संगोपन केलं जातंय, त्याला सांभाळलं जातंय. फुलझाड असेल तर जोपर्यंत ते फुल देत आहे तोपर्यंत ते नाही का, म्हणजे फुलझाड जरी असेल तरी त्या झाडाचं सुद्धा तोपर्यंत संगोपन केलं जातंय जोपर्यंत ते फुलं देत आहे तोपर्यंत. एकदा फुलं द्यायचं बंद झालं की मग मात्र त्याला खत पाणी देताना थोडा माणूस विचार करतो ना, नाही का. प्रत्येक गोष्ट या ठिकाणी आपण आपल्या आयुष्याचं मार्गक्रमण करत असताना नाही का काहीतरी आशा अपेक्षा ठेवून आणि मग ती गोष्ट करत असतो, मग ते कार्य आपण करत असतो, नाही का. तसं या देहाचं आहे, या मनुष्य देहाचं आहे. जोपर्यंत तुमची आमची काही आशा अपेक्षा आहे, काही इच्छा आहे, ती इच्छा आशा अपेक्षा जोपर्यंत पूर्ण होते तोपर्यंत एकमेकावर प्रेम असतं, एकमेकाला आपण जीव लावतो, नाही का. एकदा काय मनाविरुद्ध व्हायला लागलं, जे मिळायचं ते मिळत नाही असं वाटलं की मग मात्र थोडं प्रेमही कमी झालं जातंय. माणूस कामावर असताना, नोकरीला असतानाच घरातल्यांचं प्रेम बघा आणि रिटायर झाल्यावर मग प्रेम बघा, सेवानिवृत्त झाल्यावर मग प्रेम बघा. समजतंय ना. जोपर्यंत आमच्याकडून सगळ्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण झाल्या जातात तोपर्यंत आमच्यावर सगळे प्रेम करत असतात. मग या ठिकाणी कार्य करत असताना जोपर्यंत आत्मा आहे, देव आहे, तोपर्यंत या देहाला किंमत आहे, नाही का. तोपर्यंत सगळ्यांचं प्रेम आहे, सगळे माझे माझे म्हणतायत, सगळे त्या ठिकाणी ममत्व निर्माण होत असते, सगळ्यांच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये आसक्ती निर्माण होत असते. मुलं म्हणतात माझे बाबा आहेत, माझी आई आहे, भाऊ म्हणतात माझा भाऊ आहे, बहीण म्हणताय माझा भाऊ आहे, नाही का. आई वडील म्हणतात माझा मुलगा आहे, काका म्हणतात माझा पुतण्या आहे, भाचे म्हणतात माझा मामा आहे, नाही का. असे म्हणजे सगळे माझे माझे म्हणत असतात. कुठपर्यंत? जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत. मौले एकदा आत्मा निघून गेला ना, एकदा अंतरात्मा निघून गेला, देह तर पडलेला असतो तिथे. ज्याच्यावर प्रेम करतोय आपण, ज्याला मामा म्हणतोय, काका म्हणतोय, बाबा म्हणतोय, नाही का, तात्या म्हणतोय, ज्याच्या नावाने आपण आवाज देत असतो, तो देह आपल्या समोर पडलेला असतो. पण मग गावभर चर्चा एकच, सर्वांकडे विषय एकच, अमुक अमुक निघून गेला. ज्या देहाने आपण ओळखतोय तो देह जर समोर पडलेला आहे, ते शरीर जर समोर पडलेलं आहे, तर मग निघून कोण गेला? गेला तो कोण? जो गेला तो असताना त्याची ओळख घ्यायची आहे. बरं का. जो गेला तो असताना त्याची ओळख घ्यायची आहे. निघून गेल्यानंतर तर सर्वच म्हणतात राम नाम सत्य आहे, नाही का. तो अंतरात्मा, तो राम निघून गेल्यानंतर सर्वच म्हणतात राम नाम सत्य आहे. पण ज्याच्या शरीरातून तो राम निघून गेलाय ना, त्याला नाही कळत ते. त्याला त्याचा काही उपयोग नाही, त्याला त्याचा काही उपयोग नाही. म्हणून फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत फुलाला किंमत आहे. एकदा सुगंध निघून गेला की फुलाची किंमत ही कमी होते. तसं देहामध्ये अंतरात्मा आहे तोपर्यंत देहाला किंमत आहे. एकदा अंतरात्मा निघून गेला की देहाला किंमत शून्य आहे, शून्य किंमत आहे. मौल ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या उशीद गावातील आणि हे भागरे परिवार, भागरे परिवारातील आपल्या सर्वांच्या आवडत्या आईसाहेब वैकुंठवासी हरिभक्त परायण भागोबाई परशुराम भागरे आईसाहेबांना शुक्रवार दिनांक 24/7/2026 रोजी, 24 जुलै 2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं.
आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांच्या पाश्चात आमचे बाबा असतील परशुराम बाबा अर्थात परशुराम अंबो भागरे. आईसाहेबांची मुलं असतील जनार्दन परशुराम भागरे, अनंता परशुराम भागरे, भारती तुकाराम भोंडवे, शारदा लक्ष्मण देसले, रंजना भास्कर भुईर आदी करून हा संपूर्ण भागरे परिवार, ग्रामस्थ, आप्तेष्ट, मित्रमंडळी. आपल्याला माहिती आहे आईसाहेबांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. सुरुवातीचा काळ संघर्षाचा होता. अधिक मेहनत घ्यावी लागली, अधिक काबाड कष्ट करावे लागले, खूप मेहनत घ्यावी लागली, खूप काबाड कष्ट करावे लागले सुरुवातीच्या काळामध्ये. पण तशाही काळामध्ये आपल्या मुलांचं संगोपन केलं, आपल्या मुलांना सांभाळलं. आणि विशेष म्हणजे या परिवाराविषयी जर सांगायचं झालं तर एक स्वाभिमान वाटतो या परिवाराचा, कारण सगळी मंडळी या परिवारातील माळकरी आहेत, हरिभक्त परायण आहेत. आईने काबाड कष्ट केले, मेहनत केली खूप, बरं का. पण या मुलांसाठी महत्वाचे जे संस्कार आहेत ना, त्या संस्कारांची श्रीमंती मात्र या ठिकाणी आईसाहेबांनी निर्माण करून ठेवली, कमवून ठेवली. तुम्ही म्हणाल आईसाहेबांच्या आयुष्यामध्ये आईसाहेबांनी किती श्रीमंती कमवली. आज त्यांची मुलं नातवंड माळकरी आहेत. ही सगळ्यात मोठी श्रीमंती त्यांनी कमवलेली आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी श्रीमंती कमवलेली आहे. आणि म्हणून आईसाहेबांचे विचार, आईसाहेबांच्या आठवणी सतत सतत आपल्याला येत राहतील, आपल्याला स्मरण राहत राहील त्यांच्या मार्गदर्शनाचं, बरं का. आईसाहेबांच्या मरणोत्तर या ठिकाणी 13 दिवस अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. त्यामध्ये रोजचं हरिपाठ असेल, रोजचं प्रवचन असेल, भजन असतील, कीर्तन असतील, असे अनेक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं, बरं का. आणि आज उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन श्रवण करतोय. खर तर अंतरात्मा जोपर्यंत आहे तोपर्यंत देहाला किंमत आहे. एकदा अंतरात्मा निघून गेला की मग मात्र देहाला किंमत शून्य. त्याच्याकडे सामर्थ्य राहत नाही, स्वतःचं असं बळ नाही देहाकडे. मग अंतरात्मा निघून गेल्यानंतर तो विचार करण्यापेक्षा राम असतानाच राम म्हणायचं आहे. आयुष्य कधी सरेल माऊली कळत नाही, माहिती नाही. आयुष्य कधी संपेल सांगू शकत नाही. घटका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाना, आयुष्याचा नाश होतोय राम कार्य म्हणाना. घटका पळे जात आहेत माऊली, जात आहेत. आमचं आयुष्य मागे 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 सरत आहे आणि आम्ही पुढे आता मरणाच्या दिशेने, मृत्यूच्या दिशेने वाटचाल करतोय. माणूस वयाने मोठा झाला म्हणजे नक्की कुठे गेला बरं? वाटचाल कुठे आहे बरं माणसाची? मृत्यूकडे वाटचाल आहे, मरणाकडे वाटचाल आहे. मग कधीतरी एकांतात बसाने आपल्या मनाला विचारा, मी जगण्यासाठी धावपळ करतोय की मरण्यासाठी? माझी जी धावपळ आहे ती जगण्यासाठी की मृत्यूसाठी, मरण्यासाठी? मौली, मृत्यूचाही सोहळा करता आला पाहिजे, त्यासाठी धावपळ करा. काय जन्माचा सोहळा तर सगळेच करतात, पण मरणाचा सोहळा करता आला पाहिजे, त्यासाठी धावपळ करा. तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये अनेक विचाराची माणसं भेटतात माऊली, अनेक प्रकारची माणसं तुम्हा आम्हाला भेटतात. पण आमच्या आयुष्यात साधू संत मिळतील का? सत्पुरुष मिळतील का? चांगल्या विचाराची माणसं मिळतील का? यासाठी प्रयत्न करा, यासाठी प्रयत्न करा. बाकीची माणसं तुम्हाला पावलोपावली मिळतील ना, बाकीच्या विचारांची माणसं तुम्हाला पावलोपावली मिळतील, पण प्रयत्न करा. चांगल्याची संगत करता येते का?
चांगल्याच्या जोडीला बसता येतंय का? चांगले विचार आम्हाला मिळतील का? त्यासाठी प्रयत्न करा. वाईट विचार तुम्हाला सहज स्पर्श करतील माऊली, सहज येतील. ते तुम्हाला कोणाकडून मागून घ्यावे लागणार नाहीत, ते सहज मिळतंय. वाईट विचार सहज येतात, वाईट गोष्टी सहज स्पर्श करतात माऊली. दुर्गंध लांबून येतोय ना, की तुम्हाला प्रयत्न करावा लागतो दुर्गंध घ्यायला. पण सुगंध घ्यायचा असेल तर आम्हाला प्रयत्न करावा लागतो. काही वेळेला मोठा श्वास घ्यावा लागतो आम्हाला, तेव्हा तो सुगंध येतो. असं श्वास घ्यावा लागतो तेव्हा तो सुगंध येत असतो. तसं वाईट कर्म, वाईट विचार, वाईट गुण आम्हाला सहज स्पर्श करत असतात. चांगल्या विचारासाठी चांगली माणसं मिळावीत म्हणून आम्हाला प्रयत्न करावा लागतो माऊली, आम्हाला प्रयत्न करावा लागतो. जन्माचा सोहळा कसा झाला आम्हाला माहिती नाही. पेढे वाटले, बर्फी वाटली की साखरेवर भागवलं तीही माहिती नाही. पण आम्हाला मृत्यूचा सोहळा करायचा आहे, मृत्यूचा सोहळा करायचा आहे. आपल्या हातात आहे मृत्यूचा सोहळा. अनेक माणसं आली, भरपूर माणसं आली, असा भरपूर समाज जमा झाला आणि मग त्याने त्या सर्वांचा निरोप घेतला, बरं का. म्हणजेच मृत्यूचा सोहळा नाही. खरं तर जो साधक आहे ना, जो भक्त आहे ना, त्याच्याविषयी सांगत असताना देवाचं नामस्मरण करत गेला, देवाचं स्मरण करत गेला, ग्रंथ वाचन करत गेला, ग्रंथ श्रवण करत गेला, नामस्मरण करता करता या जगाचा निरोप घेतला. त्याला मृत्यूचा सोहळा म्हटलेला आहे, त्याला मृत्यूचा सोहळा म्हटलेला आहे. आम्ही आता जगत असताना, वागत असताना आज तर आमची व्यवस्था आम्ही करायचीच आहे, पण मरणोत्तरची व्यवस्था सुद्धा आज आम्हाला करायची माऊली. त्या प्रवासाची सुद्धा व्यवस्था आज आम्हाला करायची आहे. आणि म्हणून जगता जगता मृत्यूचं स्मरण ठेवा. आता माऊली आपण सोशल मीडियाला एक 2-4 दिवसापूर्वी आसाममध्ये झालेला पूर आपण पाहत होतो. फार माणसं गेली माऊली, प्राणी पक्षी अगणित गेले, घरच्या घर वाहून गेली माऊली. मोठमोठ्या बिल्डिंग, अशा आपण पत्त्याची बिल्डिंग कशी कोसळवतो तशा कोसळत होत्या. विचार करा माऊली, माणसाचं आयुष्य, माणसाचं जीवन किती क्षणिक झालेलं आहे, काय अवस्था आहे. कोणत्याही वेळेला कधीही या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे, कधीही कोणत्याही वेळेला. माणसाच्या विचारांवरून माणसाची पात्रता, ज्याला आपण लायकी म्हणतो, माणसाच्या विचारांवरून माणसाची पात्रता कळत असते, तो माणूस कुठल्या विचाराचा आहे. आणि माणसाच्या विचारांवरूनच त्याच्या मरणोत्तरचा प्रवास ठरला जातो. माणसाच्या जगण्या वागण्यावरच माणसाच्या मरणोत्तरचा प्रवास ठरला जातो. ह्या जीवनाचा प्रवास करत असताना माऊली अनेक विचार तुम्हाला स्पर्श करणार आहेत. कुठले विचार घ्यायचे, कुठले विचार सोडायचे, ते आपल्या हातात आहे माऊली, आपल्या हातात आहे, बरं का. आग्याचा असा पोळा जर आपल्याला दिसला, आग्याच्या माशांचा, बरं का, आपण लांब राहतो ना माऊली, स्पर्श करतो का त्याला? आपल्याला माहितीये याला जर स्पर्श केला ना तर ह्या माशा मला जगू देणार नाहीत. मग असे काही विचार असतात, त्या विचारांना स्पर्श न केलेलंच बरं, जर आपलं जीवन आपल्याला सुंदररित्या जगायचं आहे तर. आपल्या जीवनाचा जर आपल्याला आनंद घ्यायचा आहे ना, तर असे काही विषय आहेत ते आपोआप येतील तुमच्याकडे माऊली, तुम्हाला बोलवावं लागणार नाही. फक्त स्पर्श करू नका. तेवढी वेळ तुम्ही टाळली ना, तेवढा प्रवास तुमचा झाला ना, त्याला स्पर्श न करता मग तुमचा प्रवास सुखरूप आहे. प्रवासामध्ये जर समजा एखाद्या ठिकाणी आग्याच्या माशांचा पोळा जर तुम्हाला दिसला आणि त्याला स्पर्श न करता जर तुम्ही पुढे निघून गेलात ना,
हो, कोणी घाबरला म्हटलं हरकत नाही, घाबरला हरकत नाही. कोणी म्हणाला काही पॉवर नाही, शक्ती नाही, ठीक आहे, हरकत नाही. फक्त तेवढा प्रवास टाळा, म्हणजे तेवढी वेळ टाळा, मग तुमचा प्रवास जीवनाचा उत्तम आहे. बर का? अभक्त होऊन राहणं सोपं आहे, पण भक्त म्हणून कार्य करणं, त्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत, प्रयत्न करावे लागणार आहेत. बरं का? क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया. हे पाश आम्हाला तोडता आले पाहिजेत. ज्या आशेने आम्ही जगतोय ना, ती आशा बाजूला सारली पाहिजे. माऊली, आम्ही आमच्या जीवनाचा विचार जर केला, आयुष्यभर जरी माऊली माणसाने धावपळ केली ना संसारामध्ये, तरी माणसाच्या आशा कधी पूर्ण होत नाहीत. होतात का? कधीच पूर्ण होत नाहीत. माणसाच्या आशा कधीच पूर्ण होत नाहीत. एखादी आशा अपेक्षा माणसाच्या अंतःकरणामध्ये असले आणि त्याप्रमाणे झालं ना, की लगेच दुसरी आशा जन्म घेत असते, लगेच दुसरे विचार जन्म घेत असतात. मला अमुक मिळावं असं माणसाने प्रार्थना केली ना देवाकडे, किंवा अशी अपेक्षा निर्माण केली ना, की मग ते मिळाल्यानंतर लगेचच दुसरी आशा निर्माण होते. हो, ते पण मिळालं तर बरं होईल, असं पण झालं तर बरं होईल. आणि म्हणून माणूस सुखी नाही, म्हणून माणूस समाधानी नाही, म्हणून माणसाला सुख प्राप्त होत नाही, समाधान प्राप्त होत नाही. का? जेव्हा ते गाढव थकलं जातंय ना, तेव्हा त्या गाढवाच्या पाठीवरून एक काडी बांधली जाते, समोर हिरवा पेंढा बांधला जातो, त्याला फक्त दिसला असा, खाता येणार नाही. मग ते गाढव काय करते, त्या हिरव्या पेंढ्याकडे पाहतंय, पुढे पावलं टाकतंय, त्याला असं वाटतंय की आता मिळेल, मग मिळेल, आता मिळेल, मग मिळेल. तो मालक सगळं काम करून घेतो, पण तो पेंढा तोपर्यंत सोडत नाही जोपर्यंत काम होत नाही. तोपर्यंत मला सांगा, ते गाढव किती पुढे चाललं तर त्याला ते हिरवा पेंढा, हिरवा चारा मिळेल? तसं आमचं आहे. आशेने किती प्रवास केला तर माऊली आम्ही समाधानी होऊ, आम्ही सुखी होऊ? सांगा ना, किती प्रवास केला? आणि म्हणून सगळ्यात मोठं पद, सगळ्यात मोठी उपाधी म्हणा, किंवा सगळ्यात श्रेष्ठ जो कोण असेल तर तो म्हणजेच भक्त. भक्त होऊन राहता आलं पाहिजे. देव तर सगळेच व्हायला प्रयत्न करतात, काय? देव तर सगळेच, देव होण्यासाठी तर सगळेच प्रयत्न करतात. भक्त होऊन राहता आलं पाहिजे. ज्याला भक्त होऊन राहता आलं तो श्रेष्ठ आहे, बरं का माऊली? तो श्रेष्ठ आहे. नारद मुनी ज्या वेळेला सागराच्या किनारी गेले, समुद्राच्या किनारी, त्यावेळेला त्यांना कासव दिसला. आणि त्या कासवाकडे बघितल्यानंतर नारद मुनी म्हणतात, अरे किती भाग्यवान आहेस रे तू, किती भाग्यवान आहेस. म्हणे का? समुद्रामध्ये तुला राहायला जागा आहे, अथांग सागर आहे, अथांग समुद्र आहे, त्याच्यामध्ये तुला राहायला जागा मिळते. किती भाग्यवान आहेस तू, किती मोठा आहेस, किती श्रेष्ठ आहेस तू. तो कासव म्हणतो, मी श्रेष्ठ नाही दादा, मी श्रेष्ठ नाही. माझ्यासारखी असंख्य कासव ज्यांनी आपल्या पोटात सामावून घेतल्यात ना, तो समुद्र श्रेष्ठ आहे, तो समुद्र श्रेष्ठ आहे. समुद्राला नारद मुनी नमस्कार करतायत, किती श्रेष्ठ आहे तू, असंख्य कासव तू सामावून घेतलेली आहे, असंख्य कासवांना तू जागा दिलेली आहे. समुद्र म्हणतो, दादा मी कसला श्रेष्ठ, मला पृथ्वीचा आधार आहे, पृथ्वीने धरलंय मला, मला पृथ्वीचा आधार आहे, तिच्यामुळे मला शोभा, तिच्यामुळे मला शोभा आहे. मग नारद मुनींनी पृथ्वीला नमस्कार केला. ती पृथ्वी माता म्हणते, माझा निर्माता ब्रह्मदेव आहे. तेव्हा त्याला बापाची आठवण झाली. काय समजतंय का?
पृथ्वी काय म्हणते, माझा निर्माता कोण आहे? ब्रह्मदेव. मग वडिलांची आठवण झाली, बापाची आठवण झाली. नारद मुनी ब्रह्मदेवाकडे गेले, बाबा तुम्ही श्रेष्ठ आहात बरं का, तुम्ही श्रेष्ठ आहात, मला माहितीच नव्हतं. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतायत, अरे हे सगळं मला सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य, बळ, हे मार्गदर्शन भगवान विष्णूने केलेलं आहे. दादा मला काय तू श्रेष्ठ समजतोस? जा त्या देवाला शरण, भगवान विष्णूंना शरण जा, भगवान विष्णूंना नमस्कार कर. देवाकडे गेले नारद मुनी, साष्टांग नमस्कार घातला. देवा आज मला कळलं तुम्ही सर्वात श्रेष्ठ आहात, तुम्ही सर्वात श्रेष्ठ आहात. जरा ऐका व्यवस्थित माऊली, जरा व्यवस्थित ऐका. भगवान विष्णू म्हणतायत, दादा मी नाही श्रेष्ठ, ज्या भक्ताच्या हाकेने मी या भूतलावर जन्माला येतोय ना, तो माझा भक्त श्रेष्ठ आहे. जा त्या भक्ताला शरण, जा त्या भक्ताला जवळ जा, त्याचा संग कर, त्याचं मार्गदर्शन घे. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, नवाडू कृपाळू दिना लागी उद्धरणे. काय म्हणतात भगवंत? अरे मलाही त्यांची हाक ऐकायला आली की ह्या भूतलावर यावं लागतंय, जन्माला अवतार घ्यावा लागतो मला. म्हणून माऊली आपला विषय असा आहे, भक्त होऊन राहणं सर्वात श्रेष्ठ आहे. देव व्हायला जाऊ नका. काय देव व्हायला जाऊ नका, भक्त होऊन राहणं सर्वात श्रेष्ठ आहे. वरच्या अंगाने देव होणं सोपं आहे ना. आता कितीतरी गोकुलाष्टमीला आपल्याला पाहायला मिळतात ना. अहो मी मागे एकाच्या घरी गेलो, त्यांच्या घरी त्यांच्या त्या एका मुलाचा असा फोटो बघितला ना, माझा विश्वास बसत नाही की यांच्या मुलाचा फोटो असेल माऊली. अहो काय सजवला होता त्याला, ते मोरपीस वगैरे टोप वगैरे लावून मस्त की हातात बासरी देऊन फोटो काढलेला बरं का माऊली. आणि मी तिथे गेल्यानंतर मी म्हटलो, अरे बापरे काय सुंदर प्रतिमा मिळाली तुम्हाला, ही प्रतिमा मिळाली कुठे? हसायला लागले. अहो म्हणे प्रतिमा म्हणजे काय बाजारातून आणली नाही काय? मग आमच्या मुलाचा लहानपणाचा फोटो येतो. अरे बापरे म्हटलो किती सुंदर आहे, मोर पंख लावलाय त्याला, मस्त किती मोर पीस लावलेला आहे, एकीकडे अशी मस्त बासरी दिलेली आहे आणि मस्त त्या माळा बिळा ते काय बघाल ते. हो, आणि अंगाचा रंग सुद्धा त्याला ते भगवान श्रीकृष्णासारखाच केलेला आहे. त्यामुळे मलाही वाटलं की कुठे प्रतिमा मिळाली, हुबे होप एकदम मस्त, अगदी नजर बिजर काय म्हणाल ती. मला आश्चर्य वाटलं. आणि मग मी विचारलं, म्हटलो कधीचा फोटो आहे? 20 वर्ष झाली. 20 वर्ष. किती? 20 वर्ष झाली म्हणे त्या फोटोला. मग आता तो मुलगा असेल कुठेतरी टोन पडला असेल, असेल कोणाच्या तरी जोडीला. एकदा सकाळी गेला ना, संध्याकाळपर्यंत त्याची आशा नसते आम्हाला कुठेही काय. आपला विषय असा आहे माऊली, तुम्हाला जर वरच्या अंगाने देव व्हायचं असेल ना, सोपं आहे. देवाचा ड्रेस वेश करणं सोपं आहे. पण देवाचा भक्त होऊन ज्याला राहता आलं तो या जगामध्ये श्रेष्ठ आहे. स्वतः भगवंत म्हणतायत, स्वतः विष्णू म्हणतायत, देव म्हणतायत. भक्त होऊन राहता आलं पाहिजे. हाक मारल्याबरोबर देवाला यावं लागतंय. तये द्रौपदी कारणे लागवेगे त्वरे धावतो सर्व सांडोनी मागे. महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला, म्हणून तया कारणे सिंह झाला. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. भक्ताचा भाव पाहतात देव, भक्ताची निष्ठा पाहतात देव, भक्ताचा विश्वास पाहतात देव. बरं का, धन, ज्ञान आणि विश्वास तिघे मित्र आहेत. तिघे मित्र प्रवास करत असताना एकमेकाला बोलतायत, एकमेकाशी संवाद करत आहेत. धन आहे ना, ते धन बोलतंय मी जरी एखाद्या वेळी गेलो तरी श्रीमंताकडे मिळेल. धन काय बोलतो? पैसा काय बोलतो? संपत्ती काय बोलते? मी जरी एखाद्या वेळी गेलो तरी श्रीमंताकडे मिळेल. ज्ञान जो आहे ना, ज्ञान म्हणतोय मीही जरी गेलो तरी एखाद्या मार्गदर्शकाकडे मिळेल, सापडेल, एखाद्या अभ्यासू माणसाकडे मिळेल मी.
पण त्या 3 मित्रांपैकी जो तिसरा मित्र आहे ना माऊली, तो विश्वास काय म्हणतो माहितीये का? एकदा मी गेलो की परत मिळत नाही. तो विश्वास संपादन करण्यासाठी आमचं आयुष्य निघून जातो. पती पत्नी असू द्या, नातं असू द्या, मैत्री असू द्या, किंवा अजून काही असू द्या, आयुष्य निघून जाते मात्र विश्वास संपादन करण्यामध्ये. पण तो विश्वास तुटायला मात्र काही क्षण पुरेसे असतात, काही क्षण पुरेसे असतात. देवाच्या चरणी आमचा विश्वास पाहिजे माऊली, देवाच्या चरणी आमची श्रद्धा पाहिजे माऊली, देवाच्या चरणी आमची निष्ठा पाहिजे. देव भावाचा भुकेलेला आहे, भाव पाहिजे, आमचा भाव पाहिजे. बरं का? आम्ही परमार्थ करतोय, आम्ही भक्ती करतोय, पण भाव नसेल तर? परमार्थ करतोय, आम्ही भक्ती करतोय, पण भाव नसेल तर? तुम्ही जे कार्य करताय ते कार्य करत असताना तुमचा जर विश्वास नसेल तर तेवढ्या कॉन्फिडन्स मध्ये, अर्थात तेवढ्या आत्मविश्वासाने तुम्ही ते काम करू शकत नाही. आत्मविश्वास जर नसेल तर तेवढ्या श्रद्धेने तुम्ही कार्य करू शकत नाही, काम करू शकत नाही. पूजा करा, भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा, पण त्याच्यामध्ये भाव, श्रद्धा आणि निष्ठा महत्वाची आहे. काय भाव असेल तो? बापाचा विरोध आहे नारायण नारायण नाम घेण्यासाठी. किती विरोध! उकळत्या तेलात टाकलं, हत्तीच्या पायाखाली दिलं, कितीतरी त्रास झाला, नाही सोडलं नामस्मरण. ज्याच्याने आमचा उद्धार आहे, ज्याच्याने आमचं सार्थक होतंय देहाचं, ज्याच्याने खऱ्या अर्थानं आम्हाला आत्मसुख मिळतो, परमानंद मिळतो, आत्मप्रचिती प्राप्त होते, ते आम्ही का टाकावं बरं? ते आम्ही का सोडावं बरं? आणि म्हणून आम्ही आमच्या मुलांसाठी संपत्ती कमवता कमवता, पैसा अडका कमवता कमवता संस्कार ही निर्माण केले पाहिजेत. संस्कृती ही त्या ठिकाणी आम्हाला टिकवता आली पाहिजे, निर्माण करता आली पाहिजे. बरं का? धर्माचरण करत असताना, आम्ही देवपूजा करत असताना त्याचा सुद्धा विचार केला पाहिजे, त्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आणि आज कलियुगातली श्रीमंती जर पाहायला गेलं ना, ज्याच्या घरामध्ये दीप प्रज्वलन केलं जाते, देवाला अगरबत्ती दाखवली जाते, देवाला हात जोडून नमस्कार केला जातो, देवाला प्रार्थना केली जाते, ते घर श्रेष्ठ आहे. भले तो जसा असेल तसा, ती माणसं श्रेष्ठ आहेत. आणि तुमच्या घरातली श्रीमंती जर मोजायची असेल तर पैसा काय मोजताय? उद्या कमी होईल. नोटा काय मोजताय? दगा देतील तुम्हाला संपत्ती. दुपारची सावली म्हटले